तर मंडळी, हे सगळं साहित्य बघून तुम्हाला कळलंच असेल, आज आपण उपमा बनवतोय. तर त्यासाठी मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि 1 वाटी बारीक रवा घेतलाय. तुम्हाला हवं तर मोठा रवा घेतलात ना तरी चालेल, फक्त पाण्याचं प्रमाण डबल असेल. इथे मी 1 वाटी रवा घेतलाय ना, बारीक रवा आहे त्यामुळे त्याच वाटीने मोजून मी 3 वाटी पाणी घेतलंय. तर पाणी एक साईडला तापतंय तोपर्यंत आपण रवा आहे तो भाजून घेऊया. याने उपमा आहे तो अगदी सुट्टा सुट्टा बनतो. जरासंच तेल घेतले मी पॅनमध्ये आणि त्याच्यामध्ये सगळा हा रवा घालून मस्त 5 ते 6 मिनटं याला भाजून घेणार आहे. जेवढा खमंग भाजू ना तेवढा उपमा खमंग होतो. छान असं भाजून घेतल्यानंतर मी याला आता एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून ठेवते आणि आता आपण फोडणी द्यायला घेऊया. त्यासाठी मी ते मोठी कढई घेतली म्हणजे परतायला सोपं होऊन जातं. आता इथे फोडणीसाठी मी 1 पळीसारखं तेल घेतले. तेल चांगलं तापलं ना तर सर्वात आधी आपल्याला शेंगदाणे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. अगदी मस्त कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे आहेत ते भाजून घ्यायचे आणि निथळवून आपल्याला यांना बाजूला ठेवायचे. म्हणजे उपमा शिजत असताना शेंगदाणे आहेत ते मऊ पडत नाहीत. आपण लास्टला घालणार आहोत हे. तर शेंगदाणे मी बाजूला करून ठेवलेत. आता त्याच तेलामध्ये आपल्याला जिरं मोहरीची फोडणी द्यायची. ती छान तडतडली की मिरची आणि कढीपत्ता घालायचे. मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे तो मस्त बारीक चिरून घ्या, म्हणजे उपम्यामध्ये छान वाटतो तो. छान कांदा परतून झाला की याच्यामध्ये जरासं हिंग टाकायचं, याने चव खूप छान येते. सगळं मस्त परतून घ्यायचं. फोडणी मस्त परतली गेली की याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं. मीठ या स्टेजला घातलं ना की सगळ्या उपम्याला व्यवस्थित एकसारखं लागतं. त्यामुळे इथे मी चवीनुसार मीठ घातलंय. छान मिक्स करून घेतलंय आणि आपण जो रवा भाजून ठेवला होता ना तो फोडणीमध्ये घालून पुन्हा जरासा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तो चवीला खूप छान लागतो. फोडणीमध्ये 1-2 मिनटं पुन्हा भाजून घ्यायचा. रवा छान भाजला की आपण जे पाणी तापत ठेवलं होतं ना ते उकळतं पाणी ते घालायचं आहे. जर गार पाणी घातलं ना तर खूप चिकट होतो आणि खाल्ला जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, पाणी आहे ते उकळतच घालायचं. मी सगळं पाणी इथे घातलं आहे कारण आपण पाणी आहे ते मोजून घेतलं होतं. जर रवा तुमचा बारीक नसून जर जाड असेल ना तर पाण्याचं प्रमाण डबल घ्या, एवढं नक्की. आता याला छान मिक्स करत राहायचं आहे. लगेच घट्टसरपणा यायला सुरुवात होते. याला छान असं एकसारखं मिक्स करत आपल्याला याला असं घट्ट होईपर्यंत छान ढवळत राहायचं आहे. जर तुम्हाला सैलसर आवडत असेल ना तर तुम्ही लगेचच गॅस बंद केलात तरी चालेल, पण मला थोडा मोकळा आवडतो त्यामुळे मी त्याला थोडा मोकळा होईपर्यंत शिजवून घेतलं आहे. लास्टला याच्यामध्ये तळलेले शेंगदाणे, टोमॅटो आणि कोथिंबीर घातले. टोमॅटो हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर घाला, अदरवाईज स्किप केलं तरी चालेल. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता अगदी सुट्टा सुट्टा मस्त असा आपला मोकळा उपमा बनून तयार झालेला आहे. याला मस्त असं चहासोबत तुम्ही एन्जॉय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आजची रेसिपी जर आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू. तोपर्यंत खा प्या मजा करा. बाय बाय.